वळूयात पुढच्या एका बातमीकडे। नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद पेटलाय। नवी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने भूखंडाचा घोटाळा झाल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला। एवढंच नाही तर मंत्रिमंडळात राहण्याचा उपयोग काय असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला। आणि या सगळ्यात एकनाथ शिंदे यांच्या बचावासाठी धावून आलेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, ज्यांनी डोंगर पोखरलं त्यांनी शिंदेंवर बोलू नये असं थेट गणेश नाईकांना सुनावलंय। नवी मुंबईत बिल्डरांच्या घशात भूखंड कोणी घातले? नगरविकास खात्याकडून नवी मुंबईत भूखंड घोटाळा। वनमंत्री गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप। दोन मंत्र्यांच्या वादात मुख्यमंत्री फडणवीस मध्यस्थी करणार? भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा एकदा उफाळलाय। नगरविकास खात्याच्या लोकांनी कर्मदरिद्री कामं केली असा गंभीर आरोप गणेश नाईकांनी केला। नवी मुंबईतील वाशीमध्ये झालेल्या जनता दरबारात नाईकांनी सिडको आणि महापालिका अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले। यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला। हॉस्पिटल करता, बागे करता, एखाद्या शाळे करता, रुग्णालया करता, ते पण दिले गेले नाहीत। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। नवी मुंबईत हॉस्पिटल, शाळा, बागांसाठी काही भूखंड मागितले गेले, मात्र काही दलालांनी ते बिल्डरांच्या घशात घातले असा आरोप नाईकांनी केलाय। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलंय। मुंबई महापालिकेला विकासाकरता, जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा, म्हणजे माझा राग असते असती कमी होईल। मला हे मंत्रिपद मी निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा, प्रशासन शिस्तीचा मी भोगता आहे, परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्री परत का चाटायचे का? दरम्यान गणेश नाईकांच्या आरोपांनंतर शिंदे गटाच्या नेत्यांनीही जशास तसं उत्तर दिलंय। डोंगर फस्त करणाऱ्यांनी एकनाथ शिंदेंवर बोलू नये असं नीलम गोरेंनी म्हटलंय। जनतेचा जनादेश मिळवून 60 आमदार निवडून आणण्याची धमक जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे। त्यामुळे जे 2 किंवा 3 आमदारांना फक्त आणतात निवडून आणि ज्यांनी डोंगरच्या डोंगर फस्त केलेले आहेत अशा व्यक्तींनी माननीय शिंदे साहेबांबद्दल बोलू नये असं मला वाटतं। 15-20 वर्षाच्या अगोदर प्लॉट शिल्लक होते आणि त्यावेळेस हे कॅबिनेट मंत्री होते, ते ह्यांनी का प्लॉट घेतले नाही त्यावेळेस सिडकोकडनं मागून? आज का त्यावेळेस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब होते? त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री होते का? त्यावेळेस होते ना, त्यांच्याच कॅबिनेट मधले कोणीतरी नगरविकास मंत्री होते। त्यावेळेस मुख्यमंत्री नगरविकास मंत्री होते। मला वाटतं त्यावेळेस विलासराव असतील, सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, अशोक चव्हाण असतील, हे सर्वच नगरविकास मंत्री मुख्यमंत्री होते। मग त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस मला प्लॉट नाही भेटत म्हणून त्यावेळेस कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा द्यायचा होता ना त्यांनी। आता का बोलतात? आता मला काय मंत्रीपद चाटायचं का? मग हे प्लॉट विकले, त्या टेंडर काढून विकले, ते कुठे चाटत बसले होते? टीआरपीची चीड आहे, वैयक्तिक चीड। आज त्यांना तेच वाटतं। आज एकनाथ शिंदे साहेब माझ्यापेक्षा ज्युनियर असताना मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले। शिंदे आणि नाईकांमधील वादानं ठाकरे गटाला आयती संधी मिळाली आहे। इथे विरोधक नाहीत तर सरकारमधील मंत्रीच दुसऱ्या मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करतोय। त्यामुळे काही बेकायदेशीर घडत असेल तर नाईकांनी भूमिका घ्यावी असा सल्ला राऊतांनी दिलाय। गणेश नाईक हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत। ते ज्या भागातून निवडून येतात किंवा ते ज्या भागाचे नेतृत्व करतात तिथे जर असं काही बेकायदेशीर भ्रष्ट मार्गानं काही कृत्य होत असतील तर कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतं आदळापट आणि आपटापट करून चालत नाही। त्याने एक भूमिका घ्यावी लागते कॅबिनेटमध्ये आणि समाजामध्ये। माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी ती भूमिका घ्यावी। जर बिल्डरांच्या घशामध्ये नवी मुंबईतले मोक्याचे भूखंड कोणी घातले असतील आणि ते तुमच्याच मंत्रिमंडळातले सहकारी असतील तर नुसती आपटापट करून चालणार नाही ना। तुम्ही एक भूमिका घेतली पाहिजे कठोर, त्यासाठी तुम्ही त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे, तर तुम्ही नेते आहात आणि मोठे नेते। दुसरीकडे भाजप नेते मात्र गणेश नाईकांना सबुरीनं घेण्याचा सल्ला देत आहेत। पुरावे असतील तर द्या, शासन दखल घेईल असं एका मंत्री महोदयांनाच सांगितलं जात आहे।
गणेश नाईक साहेबांनी जर काही गोष्टी या लक्षामध्ये आणून दिल्या असतील तर त्या गोष्टींवरती उचित स्पष्टीकरण हे सरकार त्या ठिकाणी देईल. तसं गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये नेहमीच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात, पण प्रत्यक्षात या आरोपांचं पुढे काहीच होत नाही. त्यामुळे गणेश नाईकांनी कितीही राग रुसवा व्यक्त केला तरी नवी मुंबईकरांनाही अशाच प्रसंगांची सवय झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, नवी मुंबई.